श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, 6, 7 आणि 8 जुलै हे दिवस तुमच्या आयुष्यात एक असा भयानक खेळ आणि महाचमत्कार घडवून आणणार आहेत याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. शांतता आता संपली आहे, कारण ब्रह्मांडात ग्रहांचे असे काही रहस्यमय फेरबदल झाले आहेत ज्याने तुमच्या नशिबाची गणिते पूर्णपणे उलटपालट झाली आहेत. मागच्या कित्येक दिवसामागून तुमच्या पाठीमागे जे एक अदृश्य संकट आणि गुप्त शत्रूंचा जाळ गिरठ्या घालत होता, त्याचा आता थेट मोक्ष लागायला सुरुवात झाली आहे. पण जरा थांबा, कारण जेव्हा नशीब इतक्या मोठ्या प्रमाणावर पलटी मारतात, तेव्हा त्या सुवर्ण काळाच्या मागे एक अत्यंत भयानक घात आणि चेतावणी लपलेली असते, ज्याची किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. होय, कुंभ राशीच्या जातकांनो, या 3 दिवसात तुमच्या कुंडलीत निर्माण होणारा धनयोग आणि लक्ष्मीनारायण योग तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे अचानक उघडणार तर आहेच, पण या सुखाच्या मागे एक फार मोठा धोकाही तुमच्या घरात प्रवेश करतोय. विशेषतः बुधवारच्या दिवशी तुमच्या घरावर एक असं गुप्त वादळ धडकणार आहे, ज्यामागे एक सत्य आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुमच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या व्यक्तीकडून तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जाण्याची शक्यता आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवल्यामुळे तुमचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. कोण आहे तो गुप्त शत्रू जो तुमच्या प्रगतीवर टपून बसला आहे, याचा सर्वात मोठा खुलासा होणार आहे. आता स्वतः देवादिदेव महादेव तुमचा उद्धार करण्यासाठी कसे धावून आले आहेत आणि भोलेनाथांची ती तिसरी नजर तुमच्या कोणत्या शत्रूचा विनाश करणार आहे, हा थरारक खेळ आणि महादेवांचा तो एक गुप्त उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कुंभ राशीच्या जातकांनो, 6, 7 आणि 8 जुलै दरम्यान तुमच्या आर्थिक स्थितीत आणि पैशांच्या बाबतीत एक अत्यंत रहस्यमय आणि अनपेक्षित खेळ सुरू होणार आहे. या 3 दिवसात तुमच्या कुंडलीत धनयोग आणि लक्ष्मीनारायण योग यासारखे अत्यंत बलवान ग्रहयोग निर्माण होत आहेत, ज्यामुळे तुमच्या आर्थिक कोंडी आणि पैशामुळे डोक्यावर असणारा मानसिक ताण आता एका झटक्यात दूर होईल. जे व्यवहार कित्येक दिवसांपासून रखडले होते किंवा जिथे तुमचे हक्काचे पैसे कोणीतरी जाणीवपूर्वक अडवून ठेवले होते, तिथे ग्रहांच्या प्रभावामुळे अचानक मार्ग मोकळे होतील आणि गुप्त लाभाचे मार्ग मोकळे होते. कुंभ राशीच्या जातकांनो, या ग्रहयोगाचा सर्वात मोठा आणि चमत्कारिक प्रभाव तुम्हाला 8 जुलै म्हणजेच बुधवारच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. बुधवार तुमच्या आयुष्यात पैशांची अशी काही आवक वाढवणार आहे ज्याने तुमची जुनी चिंता संपून जाईल. पण लक्षात ठेवा, या सुखाच्या मागे एक फार मोठी भीती आणि चेतावणी लपली आहे, कारण अचानक बदललेली परिस्थिती आणि पैशांची आवक स्वतःसोबत काही गुप्त धोके आणि नवीन शत्रूही घेऊन येत असते. या काळात केवळ स्वार्थासाठी तुमच्यावर खोटं प्रेम दाखवणारे लोक तुमच्या अवतीभोवती फिरू शकतात, त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवायचा नाही, हे तुम्हाला ठरवावे लागेल. पैशांच्या या खेळासोबतच तुमच्या कौटुंबिक आयुष्यातही एक मोठी आणि चमत्कारिक घडामोडी पाहायला मिळणार आहे. तुमच्या राशीवर असणारी ग्रहांची वक्रदृष्टी आता शांत असल्याने मागच्या कित्येक दिवसांपासून घरावर जे गुप्त वादळ सुरू होते ते अचानक थांबेल. जणू काही कोणाची तरी वाईट नजर लागल्यासारखे होत होते. त्या मागचं खरं सत्य आणि कारस्थान आता तुमच्यासमोर उघड होईल आणि कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. कुंभ राशीच्या जातकांनो, प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्याच्या बाबतीत कुंडलीत निर्माण होणारा महापुरुष योग आणि शुक्राची बदलती नक्षत्रीय स्थिती एक अत्यंत थरारक वळण घेऊन येणार आहे. जर तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात काही कारणाने अबोला निर्माण झाला असेल, तर तुमचा जोडीदार स्वतः पुढे येईल आणि तुमच्याशी निर्माण झालेला सगळा ताण संपवेल. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात एक अशा रहस्यमय व्यक्तीची एंट्री होऊ शकते जे तुमच्या संपूर्ण भविष्याचा चेहरा-मोहराच बदलून टाकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, नशिबाने ग्रहाच्या या महायोगाने निर्माण केलेल्या अनुकूल परिस्थितीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला आपले आगामी बेत अत्यंत गुप्त ठेवावे लागतील. तुमच्या घरातील सुख, शांतता आणि तुमची प्रगती पाहून तुमच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या एका व्यक्तीकडून विश्वासघात होण्याची भीती या काळात निर्माण होऊ शकते. त्यामुळे आनंदाच्या गोष्टी, गुपिते, आर्थिक बॅलन्स, व्यवहार बाहेरच्या लोकांशी शेअर करू नका. मनात कमालीची गुप्तता आणि चेहऱ्यावर संयम ठेवा, नाहीतर नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी एका छोट्या चुकीमुळे हातातून निसटून जाण्याची भीती निर्माण होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, 6, 7, 8 जुलै दरम्यान ग्रहांची ही बदलती चाल तुमच्या घरातील स्त्रिया आणि माता भगिनींच्या आयुष्यात एक फार मोठा आणि सुखाचा काळ घेऊन येणार आहे. जर तुमच्या घरातील स्त्रिया कित्येक दिवसांपासून शारीरिक त्रासातून जात असतील
तर या 3 दिवसात त्यांना त्यातून मोठी मुक्ती मिळेल. इतकेच नाही तर त्यांच्या भाग्याने घरात महालक्ष्मीचे पाऊलही पडणार असून एखादा मोठा आर्थिक लाभ होईल. जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हा काळ एका चमत्कारापेक्षा कमी नसेल. निसर्गाच्या कृपेने किंवा कर्जामुळे खचलेल्या शेतकरी बांधवांना पिकामधून किंवा जमिनीच्या जुन्या वादातून अचानक मोठा धनलाभ होण्याची सुवर्ण संधी ग्रहांच्या शुभयोगामुळे निर्माण झाली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, घरातील वृद्ध व्यक्ती आणि म्हाताऱ्या माणसाच्या आरोग्याबाबत मात्र या काळात एक मोठी आणि भीतीदायक चेतावणी लपली आहे. कुंडलीतील काही ग्रहांची वक्री दृष्टी घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यामध्ये अचानक मोठे चढ उतार निर्माण करू शकते. त्यांचे जुने आजार, सांधेदुखी किंवा छातीचे विकारांचे वाढण्याचीही शक्यता आहे. त्यांच्या आरोग्याकडे समजून दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, या काळात ज्येष्ठ व्यक्तींची केलेली सेवा आणि त्यांची मिळालेले आशीर्वाद तुम्हाला आगामी काळातील प्रत्येक आदर्श संकटापासून आणि शत्रूच्या वाईट नजरेपासून सुरक्षित ठेवणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या मुलांच्या बाबतीत म्हणजेच बालगोपाळांच्या भविष्याबाबत एक अत्यंत आनंदाची आणि रहस्यमय बातमी तुमच्या घरात धडकणार आहे. जर तुमची मुले शिक्षणात किंवा करिअरमध्ये मागे पडत असतील तर ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे त्यांच्या बुद्धीला अचानक एक नवी दिशा मिळेल. कला, क्रीडा किंवा स्पर्धा परीक्षेत त्यांना एखादे मोठे यश मिळण्याची सुवर्ण संधी या 3 दिवसात निर्माण होईल, ज्यामुळे समाजात तुमच्या कुटुंबाचा मान सन्मान वाढेल. म्हाताऱ्या माणसाचे आजारपण, मुलांचे शिक्षण आणि शेतीची कामे सांभाळताना तुमची धावपळ नक्कीच होईल, पण मनामध्ये श्रद्धा ठेवा, कारण ही बदललेली वेळ तुमच्या संपूर्ण परिवाराला एक सुवर्ण काळ त्याच्याकडे घेऊन जाणार आहे. 6, 7, 8 जुलैचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा अंत करणारा ठरेल, कारण आता स्वतः ब्रह्मांडनायक देवादिदेव महादेव तुमचा उद्धार करणार आहेत. मागच्या काही काळापासून तुमच्या नशिबाला जे ग्रहण लागले होते ते आता भोलेनाथांच्या कृपेने पूर्णपणे सुटणार आहे. तुमच्या कुंडलीतील शनिदेव आणि राहूची इडापिडा आता शांत होईल, कारण महादेवाची तिसरी नजर तुमच्या शत्रूवर आणि संकटावर पडली आहे. तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत झालेल्या अन्यायाचा हिशोब चुकता होणार आहे. महादेव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळे तुमचे येणारे भविष्य अत्यंत उज्ज्वल, सुरक्षित आणि सोन्यासारखे चमकणारे असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, महादेवाचा हा परम आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि या चमत्कारिक काळाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत साधा पण प्रभावी उपाय करायचा आहे. या 3 दिवसात किंवा विशेषतः येणाऱ्या सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर तांब्याच्या पात्रातून जल आणि काळे तीळ अर्पण करावेत. जल अर्पण करताना शांत चित्ताने ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि महादेवाकडे आपल्या कुटुंबाच्या रक्षणाची प्रार्थना करावी. हा उपाय तुमच्या आयुष्यातील अडकलेली कामे मार्गी लागेल, म्हाताऱ्या माणसाचा आजारपण दूर करेल आणि तुमच्या घरावर महादेवाचे अभय छत्र निर्माण करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, महादेवावर तुमचा गूढ विश्वास असेल आणि भोलेनाथांची कृपा तुमच्या परिवारावर नेहमी राहावी असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय श्री स्वामी समर्थ.